नमस्कार, मी ऋषिकेश जाधव. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात एक विशेष अधिवेशन बोलवलेलं. त्याच अधिवेशनामध्ये त्यांनी 33% मराठ्यांना फक्त 10% आरक्षण देण्याची घोषणा केली, तेही कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच विचारायचं आहे की मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षण आहे 52% प्लस 10% EWSचं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखी 10%नं वाढ केलेली आहे. म्हणजे आरक्षण झालं महाराष्ट्रामध्ये 72%. पहिलंच टिकलं नव्हतं, तर आता हे परत एक्स्ट्रा आणखी कुठनं टिकवणार आहात आणि कसं टिकवणार आहात? तुम्ही म्हणताय की आम्ही मागासवर्ग आयोग निर्माण करून त्याच्या काय सुप्रीम कोर्टाने ज्या काही त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी आम्ही क्लिअर केल्यात आणि आम्ही हे आरक्षण दिले. अहो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला उल्लू बनवत आहात, कुणाला मूर्ख बनवत आहात? ऑलरेडी इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी केंद्र शासनानं 10% एक्स्ट्रा दिले, त्यामध्ये परत आणखीन तुम्ही 10% वाढवलंय. म्हणजे मराठ्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसणार आहात. परत ते टिकणारच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि कसंही प्रयत्न करा, परत मराठ्यांच्या पिढ्या बरबाद करायचं काम करू नका. आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळालेले आहेत, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो कायदा पारित करा. त्या संदर्भात निर्णय घ्या. जखम झाल्या मांडीला आणि तुम्ही मलम लावताय, आता नाही बोलत, तिथं नको आहे आम्हाला. आम्हाला फक्त आणि फक्त कुणबीमधूनच आरक्षण पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा जो काही अध्यादेश आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करा. ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. ओके, दुसरा कुठली आमची मागणी नाही आहे. आणि जे काही गरजवंत मराठा सोडून ज्यांना ते 10% घ्यायचं आहे त्यांनी घ्या, त्यांना लखलाभ असो. पण आमच्या सर्वसामान्य गरीब मराठा समाजाला हे तुमचं दिलेली 10%ची खिरापत आम्हाला नको आहे. कारण आम्हाला माहीत आहे ते टिकणार नाही. तुम्ही 2 वेळा आमच्या मराठा समाजाची पूर्ण वाट लावलेली आहे सर्व राजकारण्यांनी. आणखी मला छगन भुजबळवर पण बोलायचं आहे. छगन भुजबळ काय म्हणला की तुम्हाला ओपनमधनं ऑलरेडी 48% आरक्षण मिळत असताना तुम्ही आमच्या OBCमध्ये 17% कशाला येताय? अहो छगनराव, तुम्हाला या गोष्टी कशा कळत नाहीत हो? तुम्ही 32% जे OBCमधनं आरक्षण घेताय त्याच्यामधनं पण लाभ घेता आणि 48%मध्ये पण घुसखोरी करायला येताच ना. हे जरा आमच्या मराठा समाजाला सांगा की तुम्ही 32%मधनं पण फायदा घेता आणि राहिलेली 48% ओपनमध्ये पण काशीत घालायला येता. हेच कुणाला सांगणार आहात? पहिल्यांदा हे सगळे मराठांच्या समाजाला सांगा की अहो 32% आम्हाला आरक्षण मिळतं ना, ते पण आम्ही घेतो आणि ओपनमध्ये पण काशीत घालायला आम्ही येतो, हे पण सांगा. आणि पुढचं आहे ती सदागू खाते कायमिक आहे, त्याला पण माझं एक सांगणं आहे. अरे तू एकदा म्हणला होतास पाठीमागं, काय म्हणला होतास की मी गुणवंतासाठी माझा लढा असणार आहे. मग ओपनमध्ये सगळे गुणवंतच असतात की र. 96%, 98%, 99% मार्क्स मिळणाऱ्या गुणवंतांना तुमच्या आरक्षणामुळं ॲडमिशन मिळत नाही. 98%चं पोरगं घरात जातं आणि 40%चं तिथं ॲडमिशन घेतं. त्यावेळेस तुझं गुणवंतांचं तुंतुनं कुठं वाजवतोस? तुला गुणवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय निघाला की तुझ्या पोटामध्ये पोटचूळ उठतो आणि तू म्हणतोस मी सर्व गुणवंतांसाठी लढणार आहे. आणि ही मराठ्यांची पोरं 98%, 99% मार्क मिळवून जर फालतू कॉलेजला ॲडमिशन घेतात, आरक्षणामुळे त्यांना ॲडमिशन मिळत नाही आणि 40% आरक्षणामुळे 40%ची पोरं तिथं ॲडमिशन घेतात. त्यावेळेस गुणवंतासाठी तोंड उचकाय तुझं काय फुटतं का तोंड? त्यावेळेस का तू आवाज उठवत नाहीस? गुणवंतांसाठी खरंच जर तुझ्या मनामध्ये जर एवढा आदर असता तर तुला आरक्षणामुळं जी आमची ओपन कॅटेगरीमध्ये मग कुठलीही असू देत त्या मुलांना ॲडमिशन नाही मिळता, ज्यांची कॅटेगरीमध्ये फक्त 30-40%, 45%च्या ॲडमिशन असणार म्हणजे मार्क असणाऱ्या मुलाला तुम्ही ॲडमिशन देतात. त्यावेळेस तुझं ही वकिली जाते कुठं? त्यावेळेस तू का बोंबलत नाहीस?
की बाबा ह्या 98% पोरगं घरात बसलो आणि 40% पोरगं गेलं, ही का बोंबलत नाहीस? या गोष्टी तू ध्यानात ठेव. मला संविधानाचा तू PhD होल्डर आहेस ना, मला सदा खाते तू या प्रश्नाचं उत्तर दे की संविधानाच्या कोणत्या कायद्यातल्या कोणत्या कलमामध्ये ही तरतूद आहे की आरक्षणानुसार ॲडमिशन देत असताना बुद्धिमत्ता ही जातवार वाटली गेलेली आहे, मेंदू हुशारी ही जातवाईज वाटली गेलेली आहे. जर ओपन कॅटेगरीतली मुलं जास्त हुशार असतील म्हणून त्यांना 98% पडले तरी हाकलून द्या, आणि कॅटेगरीमधली मुलं कमी हुशार असतात, कमी मेंदू असतो, त्यांना 40% येऊन घ्या. हे संविधानातल्या समानतेच्या कोणत्या कायद्यातल्या कोणत्या तत्वामध्ये बसतं याचं उत्तर दे. हे कुठल्याच कायद्यातल्या अंमलबजावणीमध्ये सांगितलेलं आहे की 98% पोरगं घरी घालवा जर त्याला प्रवेश द्यायचा नसेल तर, आणि 40%ला तिथं प्रवेश द्या. हे समानतेच्या, न्यायतेच्या, संविधानाच्या कुठल्या कायद्यातल्या कुठल्या तत्वामध्ये बसतं याचं उत्तर सगळ्या महाराष्ट्राला दे. उद्यापासून आम्ही तुझी पूजा करू. आणि आम्ही आरक्षण जे घेणार आहोत ते कुणबीमधूनच घेणार आहे, आणि कुणबी प्रमाणपत्र घेऊनच, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करूनच गप्प बसणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल की आता आचारसंहिता आली मग काय करणार? तुम्ही इलेक्शन घेऊनच दाखवा. आम्ही काय कुणाला अडवं जाणार नाही, काय नाही. संविधानानं दिलेला एक आम्हाला अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकते. महाराष्ट्रामध्ये 48,000 गावं आहेत. प्रत्येक गावातनं फक्त 5 उमेदवारी अर्ज भरले जातील. खासदारकी असो, आमदारकी असो, सरपंच, गावातली गावकी असो, नाहीतर कारखान्याचं असू दे, सभापती असू दे, नाहीतर उपसभापती असू, नाहीतर कशाचंही असू दे. कुठलंही इलेक्शन इथून पुढं होऊनच देणार नाही. हा मराठा समाजाचा निर्धार आहे. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक गावातनं 5 उमेदवारी अर्ज दिले जातील याची दक्षता घ्या. आणि कुणीही इलेक्शन घेऊनच दाखवा. किती यंत्रणा लावताय, कशी यंत्रणा लावताय बघूया. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठ्यापर्यंत पोचवा. का? कारण त्यांना कळू दे, खासदारकी जरी आली तरी प्रत्येक गावातनं 5 उमेदवार उभे करायचे आहेत. नोटा बेटात असलं काय आपल्याला दाबायचं नाही. निवडणुकी बहिष्कार काय टाकायचं नाही. ही त्यांच्या बापाला सुद्धा जमणार नाही निवडणूक घ्यायला. अशी सिस्टीम, असं आंदोलन आपण उभं करणार आहे जोपर्यंत मराठा समाजाला कुणबीमधनं आणि OBC मधूनच आरक्षण भेटत नाही तोपर्यंत. आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा आमचे नेते जे जरांगे पाटील बोलत आहेत त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे, आणि आपण करून घेणार आहोत. आम्ही सगळे लढेंगे, जीतेंगे, हम सब जरांगे. धन्यवाद.